तारीख होती 6 डिसेंबर 2025 आणि ठिकाण होतं पश्चिम बंगाल मधला मुर्शिदाबाद जिल्हा। या ठिकाणी 2 ते 3 लाख मुस्लिम बांधव हे एकत्रित आले होते आणि त्यांनी एकत्रित येऊन एका मशिदीची पायाभरणी केली आणि मशिदीचं नाव होतं बाबरी मशीद। म्हणजे ही तीच बाबरी मशीद आहे जिचा ढाचा हा 33 वर्षापूर्वी हिंदू कारसेवकांनी पाडला होता। आता हा विवादित ढाचा पाडल्यानंतर त्याची प्रतिकृती बनवणं हे बंगालमध्ये सुरू झाल्यानंतर किंवा त्याची पायाभरणी केल्यानंतर वाद होणार हे साहजिक होतं आणि या पायाभरणीवर हिंदुत्ववादी संघटनांनी आणि भाजपनं आक्षेप घेतला। आता ही पायाभरणी करणारे किंवा ही मशीद बांधणारे व्यक्ती कोण होते, तर ते होते तृणमूल काँग्रेसचे आमदार हुमायूं कबीर। आता हुमायूं कबीर हे तृणमूलचे आमदार असले तरीही या वादानंतर तृणमूल काँग्रेसनं त्यांना पक्षातून बाहेर काढलं आणि हुमायूं कबीर यांना भाजपचा पाठिंबा आहे आणि भाजप त्यांच्याकडून या गोष्टी करून घेतंय असा दावा तृणमूलनं केला। आता तृणमूलनेच हा दावा केला असं नाहीये, तर बंगालमध्ये भाजप एका नवीन ओवेसीला जन्म देतंय असं सुद्धा सांगितलं जातंय। आता ही गोष्ट नेमकी का बोलली जाते, याचा भाजपला कसा फायदा होणार आहे, याचा 2026 मध्ये होऊ घातलेल्या बंगालच्या निवडणुकीवर कसा परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहेत। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की आकडेवारी आणि फॅक्ट त्यासोबतच विचारधारेचं राजकारण या तिन्ही गोष्टींचा संगम कसा घडून आणला जातो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर भाजप कसं साम दाम दंड भेद या चारही नीतींचा वापर करून राजकारण करतं हे तुमच्या लक्षात येईल। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलीच आहे की बंगाल मधल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये बाबरी मशिदीची प्रतिकृती उभारली जाते आणि ही प्रतिकृती उभारणारे आमदार आहेत तृणमूल काँग्रेस या पक्षाचे आणि त्यांचं नाव आहे हुमायूं कबीर। आता तृणमूल काँग्रेसनं हुमायूं कबीरांना त्यांच्या पक्षातून काढून टाकलंय आणि भाजपची फूस असल्यामुळंच हुमायूं कबीर ही मशीद बांधतायत असं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे। पण या दाव्यात कितपत तथ्य हे आता मतांच्या आकडेवारीनुसार समजून घेऊ। तर बंगालचं राजकारण जर आपण नीटपणे बघितलं तर बंगालमध्ये 30 ते 40% दरम्यान हे मुस्लिम मतदार आहेत आणि हे मुस्लिम मतदार तिथल्या राजकारणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात। म्हणजे मुर्शिदाबाद असेल, मालदा असेल, दिनाजपूर असेल किंवा हावडा असेल, म्हणजे तो एक बेल्ट आहे जिथं मुस्लिम मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे या जिल्ह्यातल्या काही मतदारसंघामध्ये तर 50% सुद्धा जास्त मतदार हे मुस्लिम मतदार आहे आणि या मतदारसंघामध्ये ते डिसिसिव्ह फॅक्टर आहेत। म्हणजे इथं कोण निवडून येणार किंवा कोण पडणार हे तेच ठरवत असतात। आता गेले 15 वर्ष तृणमूल काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी, त्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं राजकारण या मुस्लिम मतांच्या भोवतीच फिरत राहिलेलं आहे। ते कसं, हे जे मुस्लिम मतदार आहेत ते कायमस्वरूपी ममता बॅनर्जींना मतदान करत आले, म्हणजे तृणमूल काँग्रेसला मतदान करत आले। आता हे 30-40% मतदान त्यात हिंदू मतांचा काही चंक आणि सोबत महिला असल्यामुळं ममता बॅनर्जींना जी महिला मतदारांची साथ मिळते त्या महिला मतदार, असं एकंदरीत सगळं गणित बांधून याआधी 3 वेळा ममता बॅनर्जी या बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या आहेत। आता या फॅक्टर मध्ये मागच्या निवडणुकीत एंट्री झाली ती भाजपची। आता भाजप ओळखला जातो ते साम दाम दंड भेद या राजकारणासाठी आणि त्यांची दुसरी आणि सर्वात मोठी ओळख आहे ती म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोघांमध्ये फूट पाडून केलं जाणारं राजकारण। आता जर तुम्ही नीटपणे बघितलं तर जे हिंदू मुस्लिमचं राजकारण आहे या राजकारणामध्ये भाजप 2 गोष्टी करतं। कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी, तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जी हिंदू मत आहेत ती कन्सॉलिडेट करून स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतं आणि दुसरी गोष्ट भाजप करतं ती म्हणजे मुस्लिम मतामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतं। तर गेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं हिंदू मतांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केलाय,
म्हणजे ममता बॅनर्जी ह्या बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांना कशी मतदान कार्ड देत आहेत किंवा त्यांना बंगालमध्ये सेटल करतायत आणि हे बांगलादेशी कशा प्रकारे भारताच्या सार्वभौमत्वाला धोका आहे अशा प्रकारचा प्रचार मागच्या वेळी भाजपनं केला आणि यात भाजपला खूप मोठं यश आलं. म्हणजे भाजप ही निवडणूक जिंकलं नसलं तरीही 3 जागांवरून 65 जागांपर्यंत आपल्या जागांची संख्या वाढवली. पण फक्त हिंदूंना कन्सोलिडेट करून भाजपचं राजकारण भागणार नाहीये हे भाजपच्या लक्षात आलं. कारण की मुस्लिम मतदार हा 30 ते 40% म्हणजे खूप मोठा चंक आहे. आता हा चंक फोडल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळवणं शक्य नाहीये किंवा बंगालमध्ये आपली डाळ शिजणार नाहीये हे भाजपच्या लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यानंतर मुस्लिम मतामध्ये फाटाफूट कशी होईल, मुस्लिम मतं विभागली कशी जातील याचा प्रयत्न भाजपनं करायला सुरुवात केली. म्हणजे त्यांनी तो प्रयत्न मागच्या निवडणुकीत केला नव्हता असं नाहीये. त्यांनी मागच्या निवडणुकीत सुद्धा ओवेसींना काही जागा उभ्या करायला लावल्या होत्या असं सांगितलं जातंय. म्हणजे ओवेसी स्वतःच्या मनाने उभे राहिले होते की त्यांना उभ्या करायला लावल्या होत्या याबद्दल वाद असू शकतो किंवा त्याबद्दल चर्चा होऊ शकते. पण ओवेसींनी त्या जागा उभ्या केल्या होत्या. पण ओवेसींना काही बंगालमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे भाषा. म्हणजे ओवेसी उर्दू बोलतात किंवा हिंदी बोलतात आणि बंगालमधले जे मुसलमान आहेत ते बांगला बोलतात. त्यामुळं दोन्हींची भाषा मॅच होत नाही आणि त्यामुळं ओवेसींना जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज बंगाली मुसलमानांपर्यंत नीटपणे पोहोचत नाही. आता ओवेसींबद्दल दुसरा प्रॉब्लेम होता तो बंगाली अस्मितेचा. म्हणजे ओवेसी येतात हैदराबादवरनं आणि बंगाली लोकांची अस्मिता ही खूप टोकदार असते. म्हणजे त्यांची भाषा असेल, त्यांचं कल्चर असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल बंगाली लोक हे खूप जागरूक असतात. त्यामुळं ओवेसींची डाळ तिथं काही शिजली नाही आणि ओवेसींची डाळ शिजली नाही म्हणजे पर्यायानं भाजपची डाळ शिजली नाही. आता बंगाली अस्मिता असणारा म्हणजे बंगाली बोलणारा, बंगाली कल्चर मधला किंवा जे पश्चिम बंगाल आहे त्या राज्यामधला असा एक मुस्लिम नेता भाजपला पाहिजे होता, जो मुस्लिम नेता त्यांच्यासाठी मुस्लिम ध्रुवीकरणाचं काम करेल आणि तो नेता हुमायून कबीर यांच्या रूपानं भाजपला मिळाला असं बोललं जात आहे. आता मी हे का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे ज्या दिवशी बाबरी मशिदीची पायाभरणी केली गेली त्याच दिवशी हुमायून कबीर यांनी त्यांच्या राजकीय पक्षाची घोषणा केली आणि ओवेसींसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे आणि ओवेसींना सोबत घेऊन ते बंगालमध्ये निवडणुका लढवणार आहेत हे त्यांनी जाहीर केलं. म्हणजे ही मशिदीची जी पायाभरणी आहे ती कशी राजकीय आहे हे त्याच दिवशी सिद्ध झालं. आता ओवेसी आणि बंगाली अस्मिता असलेले हुमायून कबीर हे एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणावर जागा उभा करतील. म्हणजे हुमायून कबीर यांनी तर जाहीर केलंय की ते 135 पेक्षा सुद्धा जास्त जागा लढवणार आहेत आणि त्यांनी या हावडा असेल, दिनाजपूर असेल, मुर्शिदाबाद असेल किंवा तुमचं मालदा असेल या सगळ्या बेल्टमध्ये जागा उभा करतील आणि त्यांनी जर त्या भागात 135 जागा उभ्या केल्या तर तृणमूल काँग्रेसचा वोटर बेस असलेला मुस्लिम मतदार हा मोठ्या प्रमाणावर या मुस्लिम नेत्यांकडे जाऊ शकतो आणि तो वोटर बेस जर तृणमूलकडून सरकला आणि जर या बाबरी मशिदीच्या गोष्टीमुळे जर हिंदू कन्सॉलिडेट होऊन आणखी मोठ्या प्रमाणावर भाजपच्या बाजूने गेले तर तिथं भाजपचा विजय होऊ शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळे मुद्दे जर आपण नीटपणे बघितले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की मुर्शिदाबाद मध्ये जी मशिदीची पायाभरणी झाली ती फक्त एका मशिदीची पायाभरणी नव्हती तर ती बंगाल मधल्या भाजपच्या सत्तेची पायाभरणी होती. ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर बंगालमध्ये भाजप जिंकू शकेल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.